महिला विश्वचषकात चमकदार कामगिरी केल्यानंतर काल भारताची महिला ब्रिगेड मायदेशी परतली. मूळ सांगलीची असलेली भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनानं काय म्हटलंय जाणून घेऊया. इंग्लंडमधल्या विश्वचषकानं भारताला काय दिलं? अनेक नव्या नायिका दिल्या आणि त्यातल्या 2 नायिका या मराठमोळ्या आहेत. एक मुंबईची पूनम राऊत आणि दुसरी सांगलीची स्मृती मानधना. स्मृती, एबीपी माझावर स्वागत तुझं. सांगलीपासून सुरू झालेला हा प्रवास लॉर्ड्सपर्यंत आला. विश्वचषक हातातनं निसटला, नक्कीच त्याचं दुःख असेल, पण या टुर्नामेंटमध्ये तुझा जो परफॉर्मन्स आहे तो नक्कीच त्यानं जगाचं लक्ष वेधून घेतलंय. त्याचा किती आनंद आहे? ऑफकोर्स वर्ल्ड कप हारणं आम्हाला खूप वाईट वाटलेलं त्या दिवशी आणि नेक्स्ट दिवशी पण. मला ते जसं मी आऊट झालेले तेच रात्री दिसत होतं. बट आम्ही जसंच इंडियामध्ये आलो आणि जे आम्हाला रिसेप्शन एअरपोर्टवर मिळालं, आय थिंक आम्हाला माहित नव्हतं इंग्लंडमध्ये की इंडियामध्ये ऍक्च्युली किती लोक आम्हाला सपोर्ट करतायत. तर ते बघून आम्हाला सगळ्यांना खूप खुशी झाली की फायनली इंडियामध्ये म्हणजे विमेन्स क्रिकेटला तेवढं सपोर्ट करतात. आणि ज्या वेमध्ये सगळे एअरपोर्टच्या बाहेर होते, आम्हाला सगळ्यांना खूप चांगलं वाटलं. या विश्वचषकाची सुरुवातच तुझी धडाक्यात झाली. इंग्लंडबरोबर 90, त्याच्यानंतर वेस्ट इंडिज समोर 106. काय प्रॅक्टिस केली होतीस आणि किती मेहनत घेतली होतीस या विश्वचषकासाठी खास? आणि तुझ्या करिअरची जी सुरुवात झाली, या करिअरच्या सुरुवातीपासून तुला घरच्यांचा सपोर्ट मिळाला, पण ॲज अ कोच तुला कुणाचा सपोर्ट मिळाला जो तुला इथवर घेऊन आला? वेल, आय थिंक सांगलीमध्ये छोटा शहर जे असतो तिकडे राहायचं एक प्लस पॉईंट हे आहे की तुम्हाला सगळ्यांचं सपोर्ट मिळतं. म्हणजे असं मला कधीच नाही झालं. सांगलीचे सगळे कोचेस मला कधी पण बॅटिंग द्यायचे. म्हणजे मी कधी पण सांगितलं की मला मॅच खेळायची तर 22 पोरं म्हणजे यायची मॅच खेळायला. आणि अनंत आंबेकर माझा लहानपणापासून कोच आहे. रोहन धारवट आता मला जस्ट 1 वर्ष झालं मी त्यांच्याकडे पण चालले. तर असं मला खूप लोकांचा सपोर्ट भेटत आलाय. अँड या विश्वचषकासाठी कशी प्रॅक्टिस केली होतीस, किती मेहनत घेतली होतीस? पूनम राऊतची आणि तुझी लेफ्ट हँड बॅट्समन आणि राईट हँड बॅट्समन अशी जोडी होती. तुम्ही दोघींनी कशा पद्धतीने प्रॅक्टिस केली होती? जास्त माझं मोठं लक्ष होतं की मी फिट राहू, कारण मी इंजुरीमध्ये होते. अँड माझं तेच प्रयत्न होतं की मी वर्ल्ड कप पर्यंत फिट होऊ. आणि जेव्हा मला ऍक्च्युली कळालं की मी आय कॅन मेक इट, म्हणजे वर्ल्ड कप पर्यंत फिट होऊ शकते, तेव्हा मी लास्ट 1 महिना मला परमिशन दिली होती बॅटिंग करायला. तर लास्ट टाइम जेव्हा गेलेले तेव्हा जे कंडिशन्स होते ते डोक्यात ठेवून मी माझ्या कोच सोबत प्रॅक्टिस करायला सुरू केली. ज्याचा तू आता उल्लेख केलास त्या इंजुरीचा, बिग बॅश लीगमध्ये खेळणारी तू केवळ दुसरी महिला आहेस भारताची. त्या इंजुरीनंतर किती मोठं लक्ष होतं तुझं विश्वचषक खेळण्याचं आणि ते तू पूर्ण केलंस, ते सगळ्यात महत्वाचं. हो, इंजुरी झाल्यावर मला वाटलं नव्हतं की मी वर्ल्ड कप खेळणार. बट थँकफुली एनसीए आणि तिकडची सगळी लोक, बीसीसीआयची सगळी लोक, त्यांनी मला खूप हेल्प केलं. मी ऑलमोस्ट 4 महिने बेंगलोरमध्ये होते रिहॅब करत. तर आय थिंक ते मेंटली खूप स्ट्रॉंग केलं मला त्या इंजुरीनी. अँड त्या इंजुरीमधनं वर्ल्ड कप खेळण्याचा आनंद जास्त होता दॅन जनरली मी जर आले असते, कारण 6 महिने उठून मी एकच विचार करत होतो की वर्ल्ड कप खेळायचं. शेवटचा प्रश्न, पुढचं लक्ष काय? पुढचं लक्ष सध्या अजून म्हणजे ॲज अ इंडिव्हिज्युअल मी फिटनेसवर वर्क करणार आणि जे चुका झाल्या माझ्या लास्ट मॅचेसमध्ये त्याच्यावर मी वर्क करणार. आणि जे आमचा वर्ल्ड कप आहे 2018ला त्याच्यासाठी आम्ही प्रिपेअर करणार. धन्यवाद एपीपी माझ्याशी बातचीत केल्याबद्दल. ऑल द बेस्ट. तर ही होती स्मृती मंधाना, सांगलीची स्मृती मंधाना, जिचा प्रवास सुरू झाला सांगलीतून आणि थेट पोचला लॉर्ड्सपर्यंत. आणि तिच्यावरच आता पुढे भारतीय क्रिकेटची देखील आशा आहे. कॅमेरा पर्सन अनिल सह विजय साळवी, एबीपी माझा.